शेतकरी आत्महत्या कशा थांबवायच्यात मला माहिती. अतिशोक्ती नाही सांगत. देऊळबंद 2 मुळे कमीत कमी 1000पेक्षा जास्त आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या 1370 रुपये देऊन एका शेतकऱ्याची आत्महत्या आम्ही वाचवू शकतो. ज्यावेळी एक शेतकरी आत्महत्या करतो ना, त्याच्या पाठीमागे 122 जण आत्महत्या करण्याच्या विचारात असतात. नातेवाईकांशी किंवा फॅमिलीशी का बोलू वाटत नसतं? अडचणीत आहात हे कळणं म्हणजे संधी आहे. गावात प्रत्येकाला माहीत असतं कुठला शेतकरी आत्महत्या करणार. आजोबांनी केली, वडिलांनी केली, त्याच्या काकांनी केली, त्याच्या काकांनी केली. एका कुटुंबात 5. विदारक हे सगळं. रोडवर चालणाऱ्या साध्या माणसाचं पण शेती आणि शेतकरी आत्महत्याबद्दलचं मत झालं. इथं पाऊस पडल्यावर कॉफी प्यायला जाणं आणि तिकडचा शेतकरी आभाळाकड लक्ष देऊन, कारण जर आत्ता पेरलेलं उगवलं नाही तर 6 महिन्यात ते 50,000 रुपये कसे फेडणार आहे किंवा कर्जमाफी करावी लागते. बघा, 2 वर्षापूर्वी तर कर्जमाफी झाली, परत यांना लागते कर्जमाफी. शेतकरी स्त्रिया आत्महत्या थेटपणे मी तुमच्या या माध्यमातून सांगतो की त्याच्यातल्या 338 महिला 7 महिन्यामध्ये 18,754 शेतकऱ्यांनी आम्हाला संपर्क केले. दाय मोकलून रडतं. त्याच शेतकऱ्याला जर सकाळी फोन केला ना, तो ओळख पण देतो. एका दिवसात मी 934 फोन कसे घेऊ? शेतकऱ्यांच्या आत्महत्या कायमच्या बंद होऊ शकतात. 1000% थांबू शकतात, कारण आम्ही थांबवले. हॅलो, नमस्कार. नमस्कार. वेलकम टू बॉयज टॉक. Thank you. आज थोडा संवेदनशील विषय आहे. तुमचं काम या क्षेत्रातलं फार मोठं आहे. मी लोकांना सांगू इच्छिते की सरांनी आजवर अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचवल्या आहेत आणि ह्या विषयाची ग्रॅव्हिटी खूप मोठी आहे. पण त्यामुळे तुमची प्रोसेस पूर्ण समजून घेण्याच्या दृष्टीनेच हा आपला पूर्ण पॉडकास्ट असणार आहे. पण Okay. सुरुवात करताना मला एखादी स्टोरी अशी सांगा जी तुमच्या खूप अगदी मनात कायमस्वरूपी अशी कोरली गेली आहे या पूर्ण प्रवासात. माझ्या बॅचमधला एक माझा बॅचमेट होता आणि त्याचे वडील आत्महत्येच्या विचारात होते आणि एक रात्री तो बोलत होता फोनवर आणि रडत होता. मी म्हणलं की काय झालं? तर तो म्हटलं की अरे असं असं करतायत. तो काय काळजी करू नको, आपण जाऊया. मग तो आणि मी त्याच्या गावी गेलो आणि मी त्याच्या वडिलांना बसवलं आणि म्हणलं की काका काय काळजी करू नका, हा आहे ना, हा करेल ना, आम्ही आहेत ना तुमच्यासोबत आणि तुमची मुलं म्हणून आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत, आपण मिळून मार्ग काढू. आज तो अधिकारी आहे. आणि ते म्हणतात की विनायक, जर तू त्या दिवशी येऊन मला बोलला नसतास आणि माझ्यासाठी फक्त काय काम केलं की तू म्हणलास की मी आहे तुमच्यासोबत, आपण मिळून हे करू. आणि त्याच्यातनं मार्ग मला काढ. इतकंच उभारी मिळाली की माझा मुलगा माझ्यासोबत आहे ना, मी त्याची मदत घेईन, मी मार्ग काढेन, अजून थोडं कष्ट करेन. तो हातातोंडाला आलाय, तो काहीतरी त्याचं होईल. तर प्रत्येक आई वडील त्या कुठल्या तरी क्षणाची- मुलांच्या शिक्षणानं काहीतरी होईल या गोष्टीकडं बघून मार्ग काढतात. मग मी तेच एक्झॅक्टली घेऊन प्रत्येक शेतकऱ्यांच्या मुलांच्या कॉलेजेस, शाळांमध्ये, NSS मध्ये जाऊन आव्हान करायला लागलो. बरं. शेतकरी आत्महत्या कशा थांबवायच्यात मला माहिती आहे, हं. मला तुम्ही जॉईन व्हा, म्हणजे ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून. हं. मग मी कुठल्या गावामध्ये चाललो किंवा एखाद्या शेतकऱ्याला मदत गरजेची लागली किंवा तुमच्या गावामध्ये कोणाला गरज लागली किंवा तुमच्या घरामध्ये याची काय अडचण आहे मला सांगा, आपण मिळून सोडू. आणि मग त्याच्यातनं शिवार संसद युवा चळवळ, शिवार संसद युवा चळवळ. म्हणजे हं. शेतकऱ्यांच्या मुलांनी, युवकांनी शेतकऱ्यासाठी संसदेमध्ये ज्या पद्धतीने चर्चा, डिबेट, मसुदा निर्मिती किंवा पॉलिसी मेकिंग होतं, हे शेतकऱ्याच्या बांधावर तयार करू आपण. वा. दॅट इज अ शिवार बरोबर. संसद. तर एक मनात असंच आलं, त्याचं काही अभ्यास किंवा नॉलेज, वाचन असं म्हणून नाही, ते आतून आलेलं की अरे असं काहीतरी केलं पाहिजे आणि तिथून सुरुवात झाली. हे करत करत मी पूर्ण मराठवाडा, विदर्भात 18-19 जिल्हे सगळे फिरलो. प्रत्येक तालुक्यापर्यंत मी गेलो आणि ज्यावेळी मी धाराशिव जिल्ह्यामध्ये आलो, मला असं लक्षात आलं की देशाला 70 वर्षापेक्षा जास्त स्वातंत्र्य मिळून झाले, पण हा जो जिल्हा आहे तो इतक्या मागं आहे की अजून इथं काहीच काम झालं नाही.
आणि मी बाकीच्या जिल्ह्यांमध्ये थोडं थोडं तरी काहीतरी गोष्टी बघत होतो. मग परत एक तरुण रक्त सळसळणारं, की मी व्हिजन ठेवलं, की धाराशिव हा मराठवाड्याचं सुरुवात होणारं द्वार बरोबर. म्हणून ओळखलं जातं. तर इथून आपण 0-0 करत जाऊन विदर्भापर्यंत, नागपूरपर्यंत जाऊ आणि महाराष्ट्र आत्महत्यामुक्त महाराष्ट्र असं एक स्वप्न बघितलेलं. 9 वर्ष झाली माझी तिथं. पण आत्महत्या 0 नाही, पण आम्ही जवळपास 45% आत्महत्यांचा रेशो कमी करू शकलो. काम आम्ही किती केलं किंवा आम्ही काय बदल केला ह्याच्यापेक्षा मला बरेच जण माझे जवळचे मित्र त्यांना असं विचारतात, की तू केल्यामुळं कुठं म्हणजे आत्महत्यांचं प्रमाण वाढलं किंवा काही चुकीची घटना घडली, तर माझ्या जवळचे मला ज्यावेळी बोलतात, की बघ तू आहेस पण कुठं काय थांबतोय? तर मला असं त्यावेळी वाटतं, की मी गेलोच नसतो, तर जो बदल आत्ता जो दिसतोय तो पण घडला नसता. तर तो घडतोय तेवढं तरी मी करू शकतोय, एवढंच माझं त्याच्यातील समाधान. कारण हे सिस्टीमची प्रायोरिटी आहे, हे पण कम्युनिकेट करणं. आज मी तिथं असेल नसेल, तिथलं प्रशासन त्या मुद्द्यावर काम करतं. भारतातलं पहिलं जिल्हाधिकारी कार्यालय, ज्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये शेतकरी मित्र केंद्र असं आम्ही एक उभी केली सिस्टीम, जी जिल्हाधिकाऱ्यांच्या पर्यंत जाण्याच्या आधीची एक इकोसिस्टीम जिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर मग आम्ही हे करण्यासाठी काय करतोय आत्ता, म्हणजे ह्याचे खूप वेगवेगळे पैलू आहेत. पण मग प्रिव्हेन्शनमध्ये आम्ही शिवार हेल्पलाईन आमचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. हा पूर्ण जगातला पहिली हेल्पलाईन आहे, जी शेतकऱ्यांना आत्महत्या होऊच नये याच्यासाठी काम करते. मग त्याच्यातला पहिला मुद्दा आहे की समुपदेशन. मग समुपदेशन म्हणजे की टेक्निकल नाही, की बाबा अमुक करा, तमुक करा किंवा हे वाचा आणि अमुक गोष्ट करा. तर त्यांना इतकंच की आम्ही आहेत तुमच्यासोबत. त्याला लिसनिंग थेरपी म्हणतो आम्ही. तर त्यांचं ऐकून घेणं. आम्ही आहोत. आपण मिळून करू. तुम्ही बोला. आमच्याकडं 10 पैकी 8 शेतकरी असे आहेत, ते आम्हाला कधीच मदत नाहीत मागत. ते फक्त म्हणतात, दादा सांगायलाच कोण नाहीये. म्हणजे काल रात्रीचा पहिला फोन पहाटे 4 वाजताचा होता. तो शेतकरी सांगत होता, की मी रात्रभर झोपलोच नाहीये दादा. मी फक्त विचार करतोय, की ह्याच्यातनं बाहेर कसं पडू? आणि मी खूपदा विचार केला. मी 1 आठवडा झाला तुमचा नंबर सेव्ह करून ठेवलाय. फोन करायचं धाडसच होईना. पण आता मी केलो नसतो ना, तर मी जगलोच नसतो. म्हटलं एकदा तुमच्याशी बोलावं तरी. कित्येक शेतकरी आहेत, जे रात्री 11, 11:30, 12 वाजता शेतात जातात आणि फोन करतात, की घरी बोलू शकत नाहीये. मी पाणी पाजायचं कारण सांगून आलोय आणि दाय मोकलून रडतं. त्याच शेतकऱ्याला जर सकाळी फोन केला ना, तो ओळख पण देत नाही. म्हणजे इतकं व्हॅक्यूम आहे, की लोकांना व्यक्त व्हायचंय, त्यांना बोलायचंय, त्यांना सांगायचंय काहीतरी. त्यांना कुठल्या आर्थिक मदतीची गरज नाहीये किंवा मला कोणी काहीतरी आणि जो शेतकरी बघितलाय आत्तापर्यंत, तो मला स्वाभिमानीच भेटलाय. माझ्याकडं आत्तापर्यंत आम्ही 1.5 लाख फोन अटेंड केलेत. त्याच्यापैकी 0.1% पण फोन असे नसतील, की ज्यांनी आम्हाला मदत मागितली किंवा ते म्हणतात, की तुम्ही मदत करा नाहीतर तुमचं काय काम नाही मग असं. तर मुद्दा असा आहे, की मग आम्ही समुपदेशनानंतर त्यांना हे मानसिक पाठबळ देणं, त्यांना मोकळं करणं आणि मग आमचं असतं, की त्याच्यात सल्ला, मार्गदर्शन आणि मग लास्टला मदत. म्हणजे ही मी गोष्ट सांगतोय 2017ची. तर पहिला आम्ही गावामध्ये जाऊन हे सगळं अवेअरनेस प्रोग्राम किंवा पथनाट्य, आत्महत्या झालेल्या कुटुंबांना भेटी देणं, हे सगळं झालं की आम्हाला हळूच बाजूला की येऊन शेतकरी म्हणायचे, की दादा तुमचा नंबर द्या ना, मला बोलायचं आहे. आणि मग आम्ही त्या गावातून इकडं आलो परत, तर त्याच्यानंतरचे खरे आम्हाला फोन यायचे आणि मग मला तिथून ती गोष्ट सुचली, की हा आत्महत्या करणारा शेतकरी.
म्हणजे ते शोधणं आणि सापडणं इतकं सोपं आहे. हां, म्हणजे त्याच्यासाठी वेगळी काही मोहीम राबवायची गरज नाहीये. तुमच्यापर्यंत ॲक्चुअली लोकं येणार आहेत ज्यांना खरंच गरज आहे. मागच्या 7 महिन्यामध्ये 18,754 शेतकऱ्यांनी आम्हाला संपर्क केला आणि आम्ही कुठलं आमच्याकडं ना बजेट आहे प्रमोशनचं, ना आमच्याकडे कुठली इकोसिस्टम आहे, हं. ना आम्ही डिजिटली खूप ॲक्टिव्ह आहे, म्हणजे सोशल मीडिया खूप ॲक्टिव्ह आहे आमचं, असं काहीच नाही आहे. तरी हा नंबर इतका पोहोचतोय. म्हणजे लोकांना मांडायचं आहे आणि आम्ही त्याला आमचं सुदैव किंवा आम्ही चांगली गोष्ट असं मानतो, की आम्ही काही प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने हाताळू शकतोय, सोडवू शकतोय आणि समाजातल्या सगळ्या वर्गांना म्हणजे शासनापासून, प्रशासनापासून, चांगल्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीला जोडत आम्ही पुढे चाललोय आणि त्याच्यातनं खरे प्रश्न पुढे येतायत, सोडले जातायत. काही प्रश्न सुटले पण जात नाहीत. एकदम खरं सांगायचं झाले. पण तो जिवंत राहील, तो लढेल एवढी तरी त्याची मानसिक तसबीच बळ. होते आणि त्याला एक मानसिक पाठबळ आहे, की अरे कठीण काळात आपल्याकडे एक माणूस तरी आहे जो हे ऐकेल, ऐकतोय. समजेल. त्या शेतकऱ्याला त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते कधीच नातेवाईकांशी किंवा फॅमिलीशी का बोलू वाटत नसतील? जसं की अ, नातेवाईक आपण पहिला गट घेतला. मी एका गावात आपण दोघे एका गावात राहतोय. मला 1,00,000 ची गरज आहे आणि तुम्हाला 1,10,000 ची गरज आहे. आता मी तुम्हाला मदत करायला येईल का? तुम्ही मला मदत करायला याल का? कारण दोघं पण प्रश्नांमध्येच आहोत. नातेवाईक ही गोष्ट पण ह्याच पद्धतीनं गावात आज गावाची सर्क्युलर इकॉनॉमी आहे ना, ती पण धोक्यात आहे. गावातल्या गावात पैसा जो फिरणं आहे, जे उत्पन्नाचे सोर्सेस आहेत, मॅक्रो इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो, तर ती सगळ्या गोष्टी खूप किचकट झालेत. गावात आज अडचणीत आहात हे कळणं म्हणजे संधी आहे. मी काही फोटो तुम्हाला पर्सनली दाखवेन. रात्री 3:30 म्हणजे रात्री 12 ते 5 ही माझी शेतकऱ्यांना भेटायची वेळ आहे, त्यांच्या घरात जाऊन. म्हणजे मी त्या गावात कोणतरी वेगळा माणूस आलाय आणि कोणाच्या तरी घरात गेलाय आणि बाहेर पडलाय, हे कळून पण देत नाही. जर ही गोष्ट कळाली त्यांना आणि ते आयडेंटिफाय करतात, की हा कुठला तरी बाहेरचा माणूस आलाय, म्हणजे कधी बघितलं नाही, पाहुणे त्यांनी सांगितलं तरी त्यांना लक्षात येतं. तर हे जरी कळालं तरी त्यांचे शेतीचे दरे पडतात किंवा सावकार घरात येऊन बसतो किंवा बँकवाल्यांना कोणीतरी गावातलाच माणूस सांगतो, की त्यांना कोणतरी मदत करते, तर नोटिसा लगेच येणार बँकेच्या. तर ही इकोसिस्टम खूप वेगळा आणि जर कुटुंबाचा गोष्ट म्हणाल म्हणजे बायको, आई-वडील, मुलगा सगळ्यांना माहीत असतं, हा माणूस कुठल्या-कुठल्या फेजमध्ये जातोय. पण प्रत्येक वेळी हे अशक्य आहे, की त्या माणसावर तुम्ही लक्ष ठेवत राहणं. एखाद्या बायकोला माहीत आहे, की आजकाल आता हा पोट भरून खात नाहीये किंवा घरात त्याचं लक्ष लागत नाहीये. पोरांना आधीसारखं जवळ घेत नाहीये हा किंवा माझ्याशी आता पहिल्यासारखं व्यवस्थित मनमोकळं बोलत नाहीये किंवा कर्जाबद्दल काहीतरी बोललं तर हा डिस्टर्ब होतोय किंवा बातम्या बघताना हा डिस्कनेक्ट होतोय किंवा बातम्या बंद करतोय किंवा चिडचिड वाढली आहे. अशा खूप गोष्टी तिला कळत असतात, पण ती पण हतबल असते. पण मग ती काय करते? ती सासू-सासऱ्यांना सांगेल. ती त्यांच्या जवळच्या मित्रांना सांगेल. पण गावात प्रत्येकाला माहीत असतं कुठला शेतकरी आत्महत्या करणार. कोण कुठल्या अडचणीत आहे. कोणाच्या घरात काय चाललंय. प्रत्येकाला माहीत असतं. त्यामुळं शेतकरी आत्महत्या थांबवणं इतकं सोपं आहे. इतकं सोपं आहे. या कामासारखं सोपं कामच नाही बघितलं. फक्त मुद्दा असा आहे, की समाजातली सगळ्या प्रकारची माणसं एका प्लॅटफॉर्मवर येणं. तर आपण ते आणण्यासाठीच माझा 12 वर्षाचा जो काय मी प्रवास मानतो. कारण
आपण म्हणजे रोडवर चालणाऱ्या साध्या माणसाचं पण शेती आणि शेतकरी आत्महत्याबद्दलचं मत झाले आज. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतंय की मला कळतो हा विषय, किंवा मला माहित आहे, किंवा मी शेती करतो. पण जोपर्यंत तुमच्या त्या दारापर्यंत येत नाही, तुमच्या घरापर्यंत येत नाही ना, तुम्हाला तो विषय नाही कळणार. खूप जबाबदारीनं बोलतो की या विषयाला खूप वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीनं बघितलं जातं. कधी या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीला दारूमध्ये अडकवलं जातं. कधी म्हटलं जातं की बाहेर त्यांचे संबंध असतात म्हणून होतं, किंवा अमुक काही कारणामुळे, किंवा खोट्या आत्महत्या केल्या जातात असं सांगितलं जातं. तर मी असं म्हणतो की 10 पैकी 2-3 घटना चुकीच्या असतील, असं आपण एक वेळ मान्य करू. पण त्या 3 घटनांमुळं 7 घटना चुकीच्या ठरू शकत नाही. कारण आत्ता आम्ही मागच्या महिन्यामध्ये ₹1370 देऊन एका शेतकऱ्याची आत्महत्या आम्ही वाचवू शकलो. ₹1370 ₹350 महापुराच्या काळात एक शेतकरी आहे सोलापूर जिल्ह्यातला. त्यांना पहिल्यांदा बाळ झालं काहीतरी 9-8 वर्षानं, आणि त्यानं त्या ताईला दूध येत नव्हतं. तर डॉक्टरांनी दुधाची पावडर लिहून दिली. तर तो शेतकरी मला 10:30 वाजता रात्री फोन करून सांगतो की दादा, माझ्याकडे दुधाची पावडर घ्यायला पण पैसे नाहीत, आणि मी त्यांना म्हणलं की ₹50 पावडर द्या फक्त. तर तो म्हटला की फोडून असं देता येत नाही. तर मी काय करू? आणि आत्ता माझी 3ऱ्यांदा शेती पाण्यात आहे. म्हणजे एका साधारण 20 दिवसात पाणी आले पुराचं, कमी झाले, परत आले, परत गेले, असं 3दा झाले. म्हणजे माझी पूर्ण शेती गेली, माती निघून गेली. आणि मग आता मी करायचं काय? पुढं सगळा अंधार. आणि त्याच्या पुढची भयावह गोष्ट माहिती आहे, ते नवरा बायको दोघं पण अंध शेतकरी आहेत. मग या म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपण त्या शेतकऱ्यांना खरं आणि खोटं मध्ये तोलूच शकत नाही. पुण्यामध्ये मागच्या महिन्याभरात जेवढा पाऊस झाला त्याचा 1% पण पूर्ण महाराष्ट्रात झाला नाही. एखादा पुण्यात बसला तर तो काय म्हणेन की अरे काय उगाचच गावाकडची लोक रडतात, किंवा शेतकरी बोंबलतात की काय पाऊस पडत नाही, दुष्काळाचं आहे, अमुक होतं, तमुक होतं, नुकसानच होतं. इथं पाऊस पडल्यावर कॉफी प्यायला जाणं, किंवा सेलिब्रेट करणं, किंवा बाहेर फिरायला जाणं, आणि तिकडचा शेतकरी आभाळाकडं लक्ष देऊन, कारण जर आत्ता पेरलेलं उगवलं नाही तर क्लायमेट चेंज, वातावरण बदल आपण जो म्हणतो ना, तो फक्त एका शब्दात आहे. 9 महिन्यापूर्वी महापूर येतो, सगळं वाहून जातं, आणि 9 महिन्याबरोबर पाऊसच पडत नाही. आणि पाऊस नसल्यामुळं पेरलेलं 2-2दा दुबार पेरणी करावी लागते, किंवा पेरलेलं उगवतच नाही, किंवा लावलेला ऊस जळून जातोय. इतकं ते भयावह आहे, आणि ते कुठल्या शहरात बसून नाही कळत. आणि त्या एका शेतकऱ्याच्या घरात आपण गेलो ना, तर तो त्याचं दुःख कधीच नाही सांगणार. त्याच्या डोळ्यात बघून फक्त कळतं की हा किती गेलाय. आणि हे सलग 2-2, 3-3 वर्ष रिपीटेड होत असेल तर तो कसा करेल? म्हणजे मी ज्यावेळी एक विद्यार्थी होतो, आणि आज 12 वर्षाच्या वेगवेगळ्या वर्षांच्या टप्प्यावर मी पुढं येत गेलो, मी स्वतःला कनेक्ट करतो की जे काय म्हणजे आम्ही मॉडेल्स तयार केले, किंवा आत्महत्या रोखण्याचे वेगवेगळे उपाय शोधले, तर ते मी स्वतःला कनेक्ट केले, कारण माझ्या कुटुंबापर्यंत ते आलंय. माझ्या गावातली कित्येक मंडळी आज त्या टप्प्यावर आहेत, माझ्या घरातली कित्येक मंडळी आज त्या टप्प्यावर आहेत. आणि मग त्याला कुठला असा फॉर्म्युला नाहीये की बाबा सुचण्यासाठी मेडिटेशन करायला पाहिजे. ते तुमचा जगण्याचा भाग आहे, आणि ते कळत जाणं. आणि मग त्याला आम्ही ॲग्रो सायको सोशल इंटरव्हेन्शन मॉडेल म्हणतो. ज्यावेळी शेतीच्या उत्पन्नावरच त्याचा इम्पॅक्ट येतो, म्हणजे लाईव्हलीहूड त्याचं इन्सिक्युअर होतं,
त्याचा उदरनिर्वाहच कसं व्हायचं ह्याची त्याला शाश्वती येत नाही. त्याचा इमिजिएटली इम्पॅक्ट त्याचा सोशल लाईफवर होतो. बरोबर. सोशल म्हणजे काय? मुलांचं शिक्षण, आरोग्य, मुलीचं लग्न, कौटुंबिक प्रश्न, कर्जबाजारीपणा. ज्यावेळी शेती आणि सामाजिक गरजा ह्या एकत्र येतात, त्याच्या मनावर परिणाम होतो. म्हणजे डिप्रेशन येणं, आत्महत्येचे विचार येणं, आत्महत्या करू वाटणं किंवा सगळे उपाय संपलेत. मार्ग हेल्पलेस, नदीशी. होपलेस, वर्थलेस. ह्या तिन्ही टप्प्यातनं तो जाणं. आणि मग हे सातत्यानं घडत असेल, ज्यावेळी एक शेतकरी आत्महत्या करतो ना, त्याच्या पाठीमागे 122 जण आत्महत्या करण्याच्या विचारात असतात. एक शेतकरी आत्महत्या करायला 2.5 वर्ष लागतं. ती प्रोसेस आहे. त्या टप्प्याटप्प्यानं तो आज मला वाटलं आणि मी काहीतरी केलं असं नाही होत. तो स्वतःला मारायला कुणाला आवडेल? नाही, आणि तो काय असा क्विक डिसिजन नाहीये की आज मनात आलं आणि उद्या करून मोकळं झालो. म्हणजे तो प्रोसेस त्याच्यासाठी, म्हणजे ती अख्खी त्या 1 वर्षाचा 2 वर्षाचा पिरियड त्याच्यासाठी किती अवघड असेल. बापरे. आणि आपलं हे जे चक्र आहे ना, की जूनला पाऊस पडणार, मग शेतकरी पेरणी करणार, मग सप्टेंबर ऑक्टोबरला काढणी येणार, मग दिवाळी असणार, मग ती पोरांच्यासाठी त्याच पैशातनं कपडे घेणार. नाही घेता आले तर मग तिथून डिसेंबर ते परत पुढचा जानेवारी. त्या काळात मोठा दुष्काळ पडला तर वेगळी गोष्ट. त्या काळात अजून काहीतरी संकट आलं समोर, मग जसं दर पडले शेतीचे, म्हणजे पीक आलं म्हणजे पण तो यशस्वी नाहीये, परत त्याचे दर पडणं. बरं, दर पडले पण नाहीत, म्हणजे सोलापूर, धाराशिव, बीड या भागातले असे शेतकरी आहेत, कारखान्यानं ऊस गाळप केला, घेऊन गेला, 3-3 वर्ष पैसेच नाही दिले. त्याच्यावर कुठली कायदेशीर कारवाई होत नाही, त्याला कुठला आपला कायदा नाही, सोडवणारी व्यवस्था नाही. म्हणजे सर्वोच्च पदाच्या अधिकाऱ्यांपर्यंत आणि व्यवस्थेपर्यंत आम्ही हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी काही होत नाही. तर मग ह्याच्यात शेतकऱ्याची चूक काय? जर त्याला नशिबानं समजा वातावरणानं साथ दिली, निसर्गानं साथ दिली, चांगलं उत्पन्न आलं आणि मग व्यवस्था त्याला मारते. बरोबर आहे. कारण बरेचदा आता असं काही होतं की, सॉरी मी कट करते, आत्महत्या म्हटल्यावरती त्याचं मनोबल किती कमी आहे शेतकऱ्याचं, त्याला कसं पॉझिटिव्हली आयुष्याकडे बघता आलं पाहिजे, ह्यावरच चर्चा असतात. मग प्रत्येक वेळेला मलाही हा प्रश्न पडतो की फक्त तेवढीच कारणं आहेत का? त्याच्या आजूबाजूला तशी परिस्थितीच त्याला त्या खड्ड्यात पाडतीये हे का कोणी लक्षात घेत नाही. मग ती व्यवस्था असेल, मग ती आजूबाजूची परिस्थिती असेल, त्याला न मिळणारा हमीभाव असेल, खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, लेयर्स आहेत. तर ह्या सगळ्या लेयर्सवरती विचार झाला पाहिजे, जो तुम्ही करताय असं मला वाटतं. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही फक्त इमोशनली त्याच्याकडे बघत नाही आहात, तर तुम्ही त्यांना प्रॅक्टिकल सोल्युशन्स देताय, ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही प्रयत्न करतो की तेच, म्हणजे प्रश्न फक्त आपण कुठल्या तरी गोष्टीवर ढकलून दिले तर ते सोडले जातील असं नाही, तर त्या प्रत्येक प्रश्नाला आपण पण कुठंतरी प्रत्यक्ष जबाबदार आहोत. आपल्याकडं समाजात सहजपणे बोललं जातं की ठीक आहे, शेती पिकत नाही ना, मग काम करायचं, काहीतरी करायचं. ते ज्या गावगाड्यातनं, ज्या समाजातनं, ज्या पार्श्वभूमीतनं, ज्या शैक्षणिक कौटुंबिक पार्श्वभूमीतनं ही सगळी लोकं येतात, ही सगळी मार्जिनलाइज फार्मर आहेत. म्हणजे अल्पभूधारक शेतकरी आहेत, ज्यांची शेती 2.5 एकरच्या 5 एकरच्या आतली आहे. म्हणजे मराठवाड्या विदर्भातली 5 एकरची शेती म्हणजे पण ती 5 गुंठ्याच्या लेवलची असते. तर त्या शेतकऱ्याला बाहेर पडणं इतकं मोठ्या जिकिरीचं, कारण एक कौटुंबिक, आणि हा कुठला वयोगट आहे जो ह्या सगळ्या चक्रात अडकलाय? तो वयोगट आहे 20 वर्ष ते 35 वर्ष. पुढं सगळी दुनियादारी
आवासून उभी राहते, काहीतरी करायचंय, स्वप्न, अमुक तमुक, आणि जबाबदाऱ्या, आई वडील म्हातारे झालेत, वय झालेत, त्यांना सोडून शहरात कसं जायचं, त्यांना सोडून अजून वेगळं काय करायचं. आज गावात येणारी कामं कुठल्या प्रकारची आहेत? आपल्याकडं राजकीय पद्धतींमध्ये पण निवडणुका 5-5 वर्ष झाल्या नाहीत. म्हणजे ग्रामपंचायतीच्या किंवा जिल्हा परिषदच्या. त्या काळात म्हणजे निवडणुका पण गावाचं एक अर्थकारण तयार करतं. म्हणजे तिथं कामं येतात, काहीतरी गाड्या लागतात, रिक्षा लागतात, लोकं जेवणाळ्या होतात. ती इकोसिस्टम चालते. तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. किंवा निवडणुकींच्या निमित्तानं काही प्रश्न चर्चेला येतात. त्या निमित्तानं 2 प्रश्न सुटतात किंवा निर्माणच होत नाहीत. ह्याच्या शक्यता निर्माण होतात काहीतरी वेगवेगळ्या. त्याच्यातनं तो गावगाडा कुठंतरी कणत पुढं जातो. पण ह्या अशा खूप लेयर आहेत, खूप इंटिग्रेटेड आहे. पण त्याचं एक सस्टेनेबल सोल्युशन काय, की शिवार हिल म्हणजे आपला जर भारत हा कृषीप्रधान देश असेल, महाराष्ट्राचे शेतकरी किंवा शेतीच्या कुठल्याही अवधानानं नंबर काढायला गेले तर पहिल्या 5 नंबरमध्ये आपण सगळीकडं येतो. म्हणजे प्रोडक्शन असू दे, स्केल असू दे, प्रोसेसिंग असू दे किंवा वेगळ्यापणाच्या अनुषंगानं. हे सगळं असताना आपल्याकडं अशी व्यवस्था शाश्वत पद्धतीनं का तयार नाही झाली? म्हणजे 2017 पासून ते आत्तापर्यंत आमच्या ह्या सगळ्या कामाला 15-20 लाखापेक्षा जास्त मदतच उभी नाही झाली. मागच्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये 9 शाळा नवीन तयार झाल्यात, ज्या साधारण 1000 ते 2000 कॅपॅसिटीच्या आहेत, ज्या आत्महत्या झालेल्या कुटुंबातल्या मुलांच्या शिक्षणाची सोय करणारी शाळा. तर आज त्या कित्येक शाळांकडे द्यायला मुलं नाही आहेत. कारण एवढ्या आत्महत्या घडायला पाहिजेत का मग? मग आपल्या समाजाचं पण काही काम आहे, प्रिव्हेन्शन. आत्महत्या होऊच नाही. व्हायच्या आधी त्या मुलांच्या शिक्षणासाठी काय काम करता येईल का? त्यांच्या मागं उभं राहता येईल का? आत्महत्या झाल्यानंतर प्रत्येकजण सेन्सिटिव्ह होतं. मग तो अधिकाऱ्यांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यापर्यंत. पण होण्याच्या आधी आपल्याला तीच सेन्सिटिव्हिटी तयार ठेवता येईल का? आणि भले पैसे नका देऊ, नाही द्यायचे पैसे. म्हणजे शिवारचं आमचं ब्रीदवाक्य आहे, आर्थिक मदत नाही. पण आम्ही तुम्हाला शाश्वत स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं ना, ह्या गोष्टी सांगू. आणि लोक उभं राहत आहेत. लोक प्रश्न आपल्याकडे काय झालंय, आपल्या या सगळ्या आता 75-80 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जी इकोसिस्टीम होती ती मधल्या काही काळानंतर ती बंद होत झाली. आपण सगळ्यावर डिपेंड होत चाललो. तर ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे प्रश्न सोडवण्याची प्रगल्भता, काही प्रश्न नाहीत सुटणार. त्यावेळी आमच्यासारख्या संस्था किंवा आमच्यासारखी माणसं किंवा समाजातली चांगली माणसं ती तिथं आहेत. ती बघत असतात, ती लक्ष असतं त्याचं. मग त्याच्यात शासन सगळ्याच प्रकारची माणसं येतात. मुद्दा एवढा आहे की आपल्याला प्रश्न सोडवण्याची जी प्रोसेस आहे ती आपल्याला पण थोडं त्याच्यामध्ये विचार करावा लागेल. कारण हातबलता हे काय कुठल्या प्रश्नाचं शेवटचं उत्तर असू शकत नाही. तर शिवारच्या माध्यमातून आम्ही 10 जर उत्तरं सांगितली तर एकच उत्तर आम्ही स्वतः त्यांना इमिजिएटली मदत करतो. बाकीचे 9 कसे उभे करायचे, कुणाला भेटायचं, कसं करायचं. पण आम्ही मग 24 तास आम्ही एक शेतकऱ्यासोबत 3.5 वर्ष कनेक्टेड आहे. एक शेतकरी 7.5 वर्ष त्याचा प्रश्न घेऊन आम्ही 7.5 वर्ष बोलतोय. आम्ही संपर्कात आहोत. त्याला जे काय लागतं ते हे मागं उभं राहतो. सांगायचा मुद्दा असं की काही गोष्टी खूप लाँग टर्म असतात, त्याच्यावर काम करावं लागतं, डेप्थली जावं लागतं. पण या सगळ्या गोष्टीकडे या पद्धतीनं आम्ही बघतोय. आणि शिवार हेल्पलाईन आमची 24 तास सुरू आहे. त्याच्यावर मग शेतकरी फोन करतात. मग ह्या पद्धतीनं आम्ही काम करतो. आणि मग आत्महत्या झालेल्या काही अपघातात्मक जे शेतकरी कुटुंब आहेत, त्याच्यातल्या ज्या विधवा ताई आहेत, माऊली आहेत, त्यांना आपले शासन ₹1,00,000 शासकीय मदत मिळते.
शासकीय पातळीवर. पण त्याच्यामध्ये पण परत पात्र आणि अपात्र अशा 2 यादी आहेत. म्हणजे त्याची पण इलिजिबिलिटी पास करावी लागते, तरच तुम्हाला मदत मिळते. अ, तुम्ही आत्तापर्यंत एक्झॅक्ट आकडा काढायचा झाला तर किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचवल्यात आणि सगळ्यात जिव्हारी लागणारा किंवा अगदी झोप उडवणारा प्रसंग नेमका कोणता होता? आमचं एक डिजिटल आम्ही एक आपण सॉफ्टवेअर म्हणू शकतो सोप्या भाषेत. तसं आमचं एक डेस्क आहे. त्याच्यावर आम्ही हे सगळं डेटा आमचा अपडेट डेटा होत असतो. सगळा ॲनालाइज होतो, रेकॉर्डेड होतो. तर आत्तापर्यंत आम्ही 3034 आत्महत्या वाचवलीत रेकॉर्डेड. खूप मोठी गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की म्हणजे अशा खूप घटना आहेत. म्हणजे असं काय सांगायचं असं आहे. पण एक शेतकरी आहेत नांदेडचे. तर त्यांचं असंच मागच्या 4-5 वर्षानं सगळं नुकसान झाले. 1,30,000 प्लस काहीतरी त्यांचं कर्ज आहे आणि त्यांची काहीतरी 9 काय 10 वर्षाची मुलगी आहे. तिला शुगर आहे. म्हणजे आता हा शेतकरी आत्महत्या होण्यापाठीमागचं कारण आहे. म्हणजे त्यांनी शासकीय पातळीवर मार्ग काढून बघितले, बऱ्याच सामाजिक संस्थांना संपर्क केला. थोडीफार मदत होते, पण त्याच्यावर काही सोल्युशनच नाही आणि त्या शेतकऱ्याचं सगळं उत्पन्न त्या वैद्यकीय ह्याच्यात जातं. एक शेतकरी आहेत जालन्याचे, त्यांनी मला फोन केला की सर मी आमचं इतकं सगळं संपन्न सदन होतं की ब्रीच कँडी हॉस्पिटलला माझ्या वडिलांना मी ट्रीट केले. आज अशी परिस्थिती आहे, 2 वेळ खायची पण मी महाग आहे. म्हणजे आम्ही शेती खूप चांगली केलीत, पैसे बघितलेत, आम्ही हे केले. पण आज म्हणजे वडिलांना ट्रीटमेंट आणि वडिलांना जिवंत ठेवण्यासाठी माझी सगळी शेती विकायला लागली, इतकी वेळ आली किंवा इतक्या अडचणी आल्या. तर म्हणजे शेतकऱ्याच्या आयुष्यात जर दवाखाना मागा लागला, तर तो असा काही उद्ध्वस्त होतो, त्याला म्हणजे ते बियॉन्ड आहे. ते खूप इमोशनल डिसिजन्स असतात. ते प्रत्येकाच्याच घरात आहे. एक शेतकरी होतं की त्याच्या वडिलांना पॅरालिसिस, त्याचा स्पोर्ट्समॅन, वयाच्या 32व्या वर्षी बायपास. ह्या सगळ्या स्ट्रेसमधनं बायकोला फिट यायला सुरुवात झाली आणि मुलगी काहीतरी 5-6 वर्षानं झाली आणि त्या मुलीला आत्ता काहीतरी हॉस्पिटल इश्यू झाला. तर त्याला ₹65,000 खर्च सांगितला ऑपरेशनचा. मला त्या शेतकऱ्याचा 2:30 वाजता रात्री फोन आला. त्यांना तर 3दा वाचवलं करताना, प्रत्येक टप्प्यावर जाताना. आणि मग मी म्हटलं की काही पैसे कर्ज काढू नका किंवा कुणाकडं उसनं घेऊ नका किंवा काही गहाण ठेवू नका. आपण हिचं हॉस्पिटलचं बघूया काय करताय. मग केम हॉस्पिटलला आम्ही घेऊन गेलो. ₹0 सगळं झालं आणि ऑपरेशनची गरज नव्हती असं कन्क्लुजन आलं. तिला काही बेसिक मेडिकेशन दिलं, त्याच्यावरती ट्रीट झाली. आता जर हे उपाय भेटला नसता तर त्या शेतकऱ्याला ₹65,000 काढण्यासाठी कमीत कमी घरातलं सोनं किंवा आत्ता ऑन एन ॲव्हरेज 3%, 5%, 10% पैसे सावकारी कर्ज घ्यावं लागतं. शेतकऱ्याला जो दररोजचा चलती पैसा जो लागतो ना, तो पैसा उभं राहणारी व्यवस्था अजून कुठं काही झालंच नाहीये. आणि तो इतका छोटा पैसा दिसताना 10,000, 5,000, 2,000, पण ते सरतेशेवटी ते इतके मोठे होतात. म्हणजे एका गावातल्या एका शेतकऱ्याला 65,000 आजची रक्कम ही इतकी मोठी रक्कम आहे. ते 65,000 कमवण्यासाठी कमीत कमी त्याला 1.5-1 वर्ष आणि 2 पिकं त्याला काढावी लागतात. तर मग जर त्यानं 65,000 काढलं असतं तर तो कर्जबाजारी 65,000ला परत झाला असता. म्हणजे याची सुरुवात अशी छोट्या गोष्टीतनं होतं आणि तो कर्जबाजारीपणा वाढत जातो. शासकीय पातळीवर
पीक कर्ज मिळतं 50,000 रुपये एकरी. ते 0% 6 महिन्यामध्ये रिपे केलं तर 0% इंटरेस्ट असतो. जो शेतकऱ्यानं 50,000 रुपये पीक कर्ज म्हणून घेतले 6 महिन्यासाठी वापरायला, 4थ्या महिन्यातच महापूर येतो आणि सगळं निघून जातं मातीसकट. तो 6 महिन्यात ते 50,000 रुपये कसे फेडणार आहे? कसं भरू शकणार आहे? आणि जर भरू शकला नाही, तर ते मग लॅप्स होतं. म्हणजे शासकीय मग त्या बँकेच्या भाषेमध्ये 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. मग कर्जमाफीची मागणी सुरू होते किंवा कर्जमाफी करावी लागते. आणि मग आपल्या परत समाजाला काय वाटतं, बघा 2 वर्षापूर्वी तर कर्जमाफी झाली होती, परत यांना लागते कर्जमाफी. आणि तुम्ही ऑन एन ॲव्हरेज कर्जमाफीचा जर अभ्यास केला, तर कर्जमाफीचे नंबर्स काढा. ते सगळ्या शेतकऱ्यांचे मेजॉरिटी 30,000 ते 1.5 लाख ह्या रेंजमध्येच आहे. हायेस्ट शेतकरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं कर्ज 1,34,792 रुपये. मग ह्या आर्थिक प्रश्नामुळे शेतकऱ्याची आत्महत्या होते, हे पण तितकंसं खरं नाहीये. तर अशा कित्येक घटना आहेत की म्हणजे एका शेतकऱ्यानं आम्हाला याचा फोन केला भंडाऱ्याच्या. तर तो म्हणला की दादा मला धान पेराला म्हणजे तिकडं 12 महिने भात लावला जातो. तर धान पेराला पण बियाणं नाही किंवा हे नाही आणि माझं एवढं सगळं नुकसान झालंय. मग माझं हे 4थं वर्ष आहे. मी जे पेरतो त्याच्यापेक्षा कमीच उत्पन्न होतंय. खर्च वाढत चाललाय आणि कसं तरी जे काही सरकारचे काय 1,200, 1,500, 2,000 येतात, त्याच्यात राशन, खाणं-पिणं सुरू आहे. आज माझी बायको मला सोडून गेली माहेरी आणि माझा आज मुलगा मला विचारला, की "पप्पा तुम्ही काही करू शकत नाही का?" तर म्हटला, "दादा मी सांगा मी जगायला लायक आहे की नाही?" आज तरुण वयोगट जो आहे म्हणजे एक स्त्री किंवा बायको या नात्यानं कुटुंब व्यवस्थित असणारे, तर ते थकलेले आहेत. त्यांना ते इतकं पेशन्सली मागच्या पिढ्यांच्यासारखं 20-20, 30-30 वर्ष संघर्ष नाहीत करू शकत. कारण आम्हाला रीलमधनं काहीतरी खुणावतंय. आम्हाला सोशल मीडिया काहीतरी जग वेगळं दाखवतोय. आम्हाला लवकर श्रीमंत व्हायचंय. आम्हाला छान व्हायचंय. म्हणजे काही प्रमाणात मला चुकीचं पण वाटत नाही. कारण मिनिमम वेजेस UK सारख्या देशांमध्ये आज मिनिमम वेजेस 13.5, 15, 17 पाउंड पर्यंत चाललेत. जे आपल्याकडचे 17 म्हणजे 1,300 रुपये ते 2,000 रुपयाच्या रेंजमध्ये. आज आपल्याकडे मिनिमम वेजेस काय? 1995ला एका IAS अधिकाऱ्याचा पगार हा 10,000 रुपये होता. आज पण 2026ला एखाद्या कुठल्यातरी माणसाचा, कामगाराचा 10,000 रुपये पगार आहे. मग आपलं आर्थिक उत्पन्न कधी वाढणार आहे? एखाद्या कलेक्टरला आज 15-20 लाखाचं पॅकेज आहे वर्षाचं. हायेस्ट ते पद घेतलं तर. जर त्याला आपण 75 लाख, 1 करोड वर्षाचं पॅकेज दिलं, तो कशाला करप्शन करायला जाईल? चुकीच्या गोष्टी करायला कशाला जाईल? तो शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खायला का जाईल? जालना जिल्ह्यामध्ये एका शेती विभागाच्या आणि काही अधिकाऱ्यांनी मिळून काहीतरी 200, 250, 300 कोटी रुपयेचा गफला केला किंवा त्यांना शेतकऱ्यांच्या ह्याच्यातले पैसे लुटले आणि प्रत्येक जिल्ह्यात हा पॅटर्न सेम आहे. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की हे मिनिमम वेजेस ही फक्त काही शेतकऱ्यांपुरतं पण मर्यादित व्यवस्थित पूर्ण जी काम करते. आज शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं काही जिल्ह्यांमध्ये कलेक्टरला पत्र लिहायला पण 50 रुपये आज घेतात गावगाड्यामध्ये. तर इतके छोटे प्रश्न आहेत. तिथपर्यंत कुठलाच कंटेंट क्रिएटर नाही जाणार, जाऊच शकत नाही. कारण शेतकऱ्यांचे प्रश्न ना ते बेडकासारखे असतात. मी असं कायम म्हणतो की
अ, पाऊस पडतो, चिखल होतो आणि त्याच्यानंतर ते बेडूक स्वतःला आत पुरून जे घेतलेलं असतं ते बाहेर यायला लागतं आणि मग डराव आवाज होतो. तसं समाजात काहीतरी घडलं, कुठं काहीतरी एकदम हायलाइट झालं, तर मग ते प्रश्न डराव बोलले जातात. तोपर्यंत ते अंडरग्राउंडच कुठेतरी असतं. ते आपल्या हाताला लागत पण नाही. आर्थिक कारणं वगळता अजून कुठली कारणं आहेत? जसं की तुम्ही आत्ता एक सांगितलं, की बायको सोडून गेली. आता हे खूप पर्सनल लेव्हलचं पण खूप मोठं कारण आहे, की पण त्याला त्याचं तिथे खचण्याची पण त्याचं कनेक्शन हे आर्थिकच आहे ना. आर्थिकच आहे. म्हणजे जे ॲग्रो, सायको, सोशल हे हं, 3 हं, जे पिरॅमिड म्हणले, त्याचं जर लाईव्हलीहूड हं, त्याचं उत्पन्न शेतीतनं आलंच असतं, हं. तर हे घडलंच नसतं ना बरोबर. पुढचं सायकल, हं. चेन. म्हणजे सगळ्याचं कारण शेवटी पैसाच आहे. हं, पैसा म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं, की त्यांच्या ज्या गरजा भागवण्यासाठीच्या जे अर्थकारण हं, लागतं, बेसिक ज्या गोष्टी लागतात, ते शेतीतनंच येतात. हं, त्यांचे बाकी कुठल्या संसाधनं नाही आहेत हं. पैसे येण्याचे. बरोबर, त्यांचं व्यवसाय हा हं, शेतकरी आहे, बरोबर. शेती आहे. 2016 ला महाराष्ट्रामधली पहिली घटना घडली. 9वीत असणाऱ्या मुलीनं आत्महत्या केली पत्र लिहून, हं, की अ, गेल्या वर्षी आपल्या दादानं आत्महत्या केली. आता मी लग्नाचे होते. माझ्या लग्नासाठी तुम्ही परत कर्ज काढाल आणि माझ्यामुळं तुम्ही आत्महत्या करू नये असं मला वाटतं. मीच स्वतः आत्महत्या करते. एक लातूरच्या 10वीतल्या मुलानं आत्महत्या केली, की मला आई-वडील हे देऊ म्हणजे माझे वडील मला अ, अ, पुस्तकं देऊ शकत नाहीयेत या कारणामुळे. तर आज त्या शेतकरी कुटुंबातल्या शेतकरी आत्महत्या करतोयच. पण शेतकरी कुटुंबापर्यंत, त्या पोरांपर्यंत हा प्रश्न आलाय. तो कुटुंबाचा नाही राहिला. आणि हे खूप मी सगळं जबाबदारीनं सांगतोय. कारण मी हे खूप एक्झॅजरेट करून किंवा किती अ, दुःखी, दयनीय परिस्थिती आहे, असं सांगत नाहीये. हे 10 पैकी एका शेतकऱ्याची जरी परिस्थिती असेल, तरी ही खूप जबाबदारीनं आपण तेवढ्या मायक्रो लेव्हलला आपल्याला धोरणात्मक निर्णय, धोरणं बनवणे, त्याचं अंमलबजावणी, तिथपर्यंत त्या शेवटच्या घटकापर्यंत नेमकं काय गडबड होतीये, ते बघणं, हे आपल्या सगळ्यांचं काम आहे असं मला वाटतंय. आणि ह्या सगळ्या प्रश्नांना आपण तोंड देऊ शकतो समाज म्हणून, व्यवस्था म्हणून. फक्त ते आपल्याला समजणारी माणसं आपण आहोत का? अ, जशी अशी काही प्रश्न सोडवणारी कामं आहेत. त्या कामाच्या पाठीमागे आपल्याला उभं राहा. खंबीरपणे उभं राहणं. मग ते प्रत्येक वेळी आर्थिक हेच त्याचा मापदंड नसतो. हं, कधी तुमच्या साधं उभारीनं असतं, कधी तुमच्या 2 लोकांना जोडून देण्यानं असतं. कधी तुम्हाला त्या माणसाच्या मागं उभं राहणं. म्हणजे कित्येक माझ्या आयुष्यात अशी माणसं आहेत या सगळ्या प्रवासात, की ज्यांनी अ, अ, मी बस स्टँडवर राहायचो. अ, एक काळ असं होतं, की माझ्याकडे पैसे नव्हते हे सगळं काम करताना, ह्या सगळ्या गोष्टीतनं. तर एक अधिकारी आला ज्यानं मला पोलीस रात्रीचं हे करताना आणि त्यांनी मला घरी 2.5 वर्ष ठेवलं, सांभाळलं. एका अधिकाऱ्यानं मला एका जिल्ह्यात बोलवलं, जे मनोज सानप आहेत, वेणुगुरेकर पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते. तर ही माणसं मागं उभं राहिली. त्यांनी मला साथ दिली, सपोर्ट दिली. 2015 ला महाराष्ट्र टाइम्सनं कव्हर स्टोरी केलेली. मुंबईतली काही लोकं जोडली गेली. ते म्हणले, की "आम्ही तुझ्या मागे राहतो. तू ॲक्चुअली काळजी करू नको." यावर मी येणारच होते, की आज आता मी वयाच्या 30शीत आहे. जेव्हापासनं मला कळायला लागलंय किंवा बातम्या ज्या चालू असतात टीव्ही, टेलिव्हिजनवरती, तेव्हापासनं मी शेतकऱ्यांची आत्महत्या हा शब्द किंवा अ, हे 2 शब्द ऐकतीये. तो शब्द माझ्यासाठी इतका नॉर्मलाईज झालाय, की आज या खुर्चीवर बसेपर्यंत मला त्याची ग्रॅव्हिटी माहिती नव्हती. एक शहरातली वाढलेली मुलगी म्हणून. तुम्ही जो दुवा सांगितलात ना, तो त्या बाबतीत मला फार म्हणजे ह्या गोष्टीची गरज मला इथे भासली, की
प्रश्न एकीकडे आहेत, उत्तरं एकीकडे आहेत आणि त्याच्यामध्ये इतकी मोठी दरी आहे. फॉर एक्झाम्पल गाव एकीकडे, एक शहर एकीकडे आणि त्याच्यामध्ये इतकी दरी आहे, की शहरातल्या लोकांना या प्रश्नाची ग्रॅव्हिटी नाही. आम्हाला शेतकऱ्यांची आत्महत्या हा विषय फक्त शेतकऱ्यांची आत्महत्या हे 2 शब्दांपुरताच मर्यादित राहिला आहे. सो मला आज या माध्यमातून, कारण आमचा ऑडियन्स हा बऱ्यापैकी अर्बन आहे. मला हे पोहोचवायचं आहे लोकांपर्यंत, की आपण नेमकं, कारण भाजीवाल्याशी बार्गेनिंग करू नका. ह्याच्या पलीकडे काही बोललं जात नाहीये. म्हणजे आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, की ही फार बेसिक गोष्ट आणि ती एवढ्यापुरतंच राहिली, याच्यात दम पण राहिलेला नाहीये. तर आता आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही कसं पुढे आलं पाहिजे? आम्हाला जर का काहीतरी करायची इच्छा होत असेल, तर आम्ही कोणाला कॉन्टॅक्ट केला पाहिजे? अपार्ट फ्रॉम भाजीवाल्याशी बार्गेनिंग करणं हा विषय, आम्ही काय वेगळं करू शकतोय, की ज्याच्यातनं ॲट आम्ही काहीतरी अ, त्या जो पीडित आहे त्याच्यापर्यंत काहीतरी मदत पोहोचवू शकू. तुम्ही म्हणलात की आपला अर्बन म्हणजे शहरी हो. वर्ग जास्त आहे बघणारा. पण मी एकदम इंटरेस्टिंग एक गोष्ट सांगतो की या शहरात आलेला प्रत्येक माणूस हा गावातनं विस्थापित आहे. म्हणजे शहरातला प्रत्येक प्रस्थापित माणूस हा गावातला विस्थापित आहे. म्हणजे आपण कधी ते जगलोच नाही असं नाही. आपण थोडा विसर पडलाय आपल्याला. काही जणांना नसेल, पण 2 पिढ्या 3 पिढ्या एका गावातनं चालू आहे आपण. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीच्या मागं उभं राहण्यासाठी आमचा शिवार हेल्पलाईनचा नंबर आहे, वेबसाईट आहे आणि आम्हाला 31 जिल्ह्यातनं शेतकरी फोन करतात. आणि एक आत्महत्या वाचणं किंवा तो शेतकरी जगणं म्हणजे जवळपास आपण डायरेक्ट 5 ते 7 लोकांचा जीव वाचवतो. एक इनडायरेक्टली आपण मिनिमम 100 ते 150 लोकांचा जीव वाचवतो. एका गावात एक आत्महत्या जर झाली आणि त्याच वेळी तिथं जाऊन प्रबोधन नाही केलं, तर त्या गावामध्ये एका महिन्यामध्ये 7 आत्महत्या होतात. आत्ता मी विदर्भात होतो. एका गावातले 7 तरुण एकत्र अशी घटना करण्याच्या विचारात होते आणि त्यांचा फोन आला. मी एका रात्रीत 12 तासात तिथं पोहोचलो. मला त्यांना जवळपास 36 तास लागले त्यांना नॉर्मलाइज करायला, समजून सांगण्यामध्ये, त्यांना त्या विचारातनं बाहेर काढायला. तर मला असं वाटतं की प्रश्न समोर आणणारी एक व्यवस्था आम्ही करू पाहतोय. आमच्या अडचणी ह्या आहेत की हे सगळं उभं करण्यासाठीची जी युद्ध सामुग्री पाहिजे आम्हाला, ती कुठं फार कमी पडते. कारण मी म्हणजे माझं जगणं, माझं आयुष्य सगळं हेच आहे. म्हणजे मी 24 तास हेच फक्त करतो आणि मी खूप जबाबदारीनं 24 तास बोलतोय. कारण मला ज्यावेळी फोन माझा थांबतो त्यावेळी मी एक डुलकी घेतो. मी माझ्या आई-वडिलांना भेटून 14 महिने झालेत. मधल्या काळात 3.5 वर्ष मी घरीच गेलो नव्हतो. मागची 10 वर्ष मी एकही कुठला सण सेलिब्रेटच करू शकलो नाही. दिवाळी मी दरवर्षी ठरवतो की यावर्षी दिवाळी करायची, सेलिब्रेट करायची किंवा कुटुंबासोबत घालवायचं. म्हणजे मी ऑब्झर्व्ह करत राहतोय की ह्या वर्षीची 10वी दिवाळी होती की ज्यावेळी मी 10व्या दिवाळीला पण मी माझ्या घरी जाऊ शकलो नव्हतो. तर मला असं सांगायचं आहे सगळ्यांना की आम्ही काही उत्तरं शोधलेत, आम्हाला प्रश्न पण माहीत आहेत. आपल्याला जर ही शाश्वत पद्धतीनं शिवार हेल्पलाईनचं प्लॅटफॉर्म आपल्याला शाश्वत उभं करू शकलो. आत्ता आम्हाला शाश्वत म्हणजे फक्त 9 जणांची टीम आहे. ही जर फुल फ्लेज टीम आम्ही उभी करू शकलो, कारण मलाच ॲट अ टाईम हे उभं पण करायचं आहे, म्हणजे बोलायचं पण आहे. म्हणजे माझे कमीत कमी 8 ते 9 रोल आहेत ॲट अ टाईम. मला माझे जवळचे मित्र किंवा काही अधिकारी, चांगली लोक हे विचारतात की हे कसं करतोस? मलाच माहीत नाही मी कसं करतो. तर हे खूप आपण चांगल्या पद्धतीनं उभं करू शकतो. त्याच्यामध्ये तुमची एक्सपर्टी काय असेल तर ती तुम्ही आम्हाला सांगू शकता, मदत करू शकता. तुम्ही काही लोकांची जोडून चांगले देऊ शकत असाल ते करू शकता. हे उभं करण्यासाठी तुम्हाला काही
सरळ हातानं करू शकत असाल तर ते करू शकता. आणि वेगवेगळ्या म्हणजे मी खूप ओपन माइंडेड अशा अर्थाने की मला तुम्ही काही करावं नाही, मला तुम्ही एवढं जरी विचारलंस, "विनायक तू बरा आहेस का रे?" तरी माझ्यासाठी ते काहीतरी देणंच आहे. कारण एंड ऑफ द डे मी पण माणूस आहे. मला पण कुठेतरी असं वाटतं की अरे आपण हे करताना आपल्या मागं कोणी आहे का? कारण हतबलता माझ्याशी माझ्या वाटेला पण येतेच ना. ती कुठली असते, की प्रश्न आहेत माझ्यासमोर, पण मी ती उत्तरं नाही देऊ शकत. माझ्याकडे असे कित्येक शेतकरी आहेत, की जे ती घटना करतात, घेतात विष, लटकतात आणि फोन करतात. त्यांना वाटतं, की अरे हा कोणतरी शेवटचा होप आहे आणि हा मरायचं नाहीये, पण पोहोचवायचं कसं? एका दिवसात आम्ही 934 फोन आलेत आम्हाला सप्टेंबर महिन्यात. एका दिवसात मी 934 फोन कसे घेऊ? एका ब ब ब महिन्यात आम्हाला 2,500 फोन येतात. आम्ही हे कसं मेंटेन करू? मग मग मला म्हणजे आपण ऐकतो, वाचतो, की पर्सनल लाईफ, सोशल लाईफ बॅलन्स करणं किंवा बॅलन्स लाईफ. मला ते शब्द आजपर्यंत माझ्या आयुष्यात मला कळालेच नाहीत. किंवा ब्रेक घेणं किंवा शांत बसणं मला माहीत नाही. कारण हा प्रश्न ना आपल्या खूप जवळपर्यंत आलाय, आपल्या घरापर्यंत आलाय. जर आपण वेळीच डोळे उघडून जर बघू शकलो नाही, तर अ, ते आपल्या घरात येऊन तो कोसळेल, अशी परिस्थिती आहे. कारण ज्या पद्धतीनं शहरीकरण झपाट्याने वाढतंय, ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढतेय, हे कशाचं रिफ्लेक्शन आहे? याची सुरुवात जर खूप तुम्ही मायक्रो लेव्हलला विचार करायला गेलात, तर प्रश्न तिथून सुरुवात होतात. तुम्ही व्हेज खात असाल, नॉन-व्हेज खात असाल, व्हेगन खात असाल, अ, अजून कुठलं प्लांट बेस खात असाल, तुम्ही काहीही खात असाल, त्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या तुमचा शेतकऱ्याचा संबंध येतो. तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या मुलांपर्यंत, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही चांगलं वाईट घडत असेल, तिथं शेतकरी आणि त्या गावाचा संबंध येतो म्हणजे येतो. हे फक्त लाईनला घेऊन तुम्ही प्रत्येकानं थोडं बसा, तुम्हाला लक्षात येईल, हे डिकोड होईल तुम्हाला हे कसं कनेक्टेड. म्हणून आपण एकत्र येण्याची खूप गरज आहे. शेतकरी स्त्रिया आत्महत्या म्हणजे माझ्यापर्यंत हे कधी पोहोचलं नाही. तर हे महाराष्ट्राचं आणि देशाचं आपलं खूप मोठं इल्युजन आहे परत. गेल्या वर्षी 136 महिलांनी आत्महत्या केल्या. माझं पुस्तक आहे शेतकरी आत्महत्या शोध आणि बोध. त्या पुस्तकामध्ये एक चॅप्टर आहे स्त्री शेतकरी आत्महत्या. मुळात आत्ता राज्य शासनानं खूप चांगला निर्णय घेतला की शेतकऱ्यांना महिला शेतकरी ही संबोधनं, मग तिच्या नावावर 7/12 असो अथवा नसो, हा क्रायटेरिया खूप मला महत्त्वाचा वाटतो. ही पॉलिसी खूप महत्त्वाची वाटते. हे वर्ष आपण जागतिक महिला शेतकरी दिन म्हणून साजरे करतोय युनायटेड नेशनच्या सांगण्यानुसार. जगभरामध्ये याचं साजरा होतोय. तर आमच्या स्त्रीला, आमच्या महिलेला शेतकरी म्हणून हा दर्जाच न मिळणं, इथून या प्रश्नाची सुरुवात होती. आज ती मिळतेय. पण शेतकरी महिलेचे प्रश्न हे अजून वेगळाच विषय, खूप डेप्थ आहे त्याची, खूप वेगळा हे आहे आणि त्याच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन अजून खूप वेगळे आहेत. म्हणजे तो पूर्ण वेगळा विषय आपण बोलू शकतो, इतका मोठा विषय. शेतकरी कुटुंबातल्या मुलांच्या हा परत वेगळा विषय. कारण का हे संकट कुठल्या एका शेतकऱ्यापुरतं नाही, त्याची कुटुंब व्यवस्था आहे एकत्रित. आणि आपण खूप ताटमानेनं आणि खूप मोठी मोठी माणसं मी असं बोलताना बघितलेत की बघा आपली स्त्री कधी, महिला कधी हे करते का, तुम्ही अंडर एस्टिमेट करता परत. किती खंबीर आहे ती. अरे ती माणूस आहे.
ती फंडामेंटल बेसिक माणूस आहे पहिला, मग ती कुठलं ते जेनेटिकली तिनं निसर्गानं जे काही दिले ते तिचं असेल. पण प्रत्येकजण ह्या सगळ्या गोष्टीतनं जातो. पण शेतकरी का महत्वाचा आहे? कारण म्हणजे हे नॉर्मलाइज सगळीकडे जे बोललो की तो जर उगवला नाही तर आपण काय खाणार, हे ते. मग त्याला काही लोकांनी किचन गार्डनिंग ते सोल्युशन काढले असतील, किंवा आम्ही काय हे म्हणजे वन टाइम खाऊ, किंवा आम्ही हे डाएट करू, ते डाएट करू. सोल्युशन आपल्याकडे 100 प्रश्न येतील. पण तुम्ही मागच्या 70 वर्ष 75 वर्षातलं आणि स्वातंत्र्याच्या आधीचं पण भारताचा जर व्यवस्थित आपण अभ्यास केला, समजून घेतलं, तर हा देश कितीही काही करा, हा कृषी प्रधान देशाच्या फंडामेंटल इकॉनॉमीवरच हा देश चालणार आहे, चालतो. कारण तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या, रॉ मटेरियल हे तुमचं त्याच्याशीच कनेक्टेड आहे, त्या इंडस्ट्रीशीच कनेक्टेड आहे. भले तुम्ही हे वापरा, तुम्ही काय ट्रॅक्टर बनवा किंवा मर्सिडीज बनवा, पण मर्सिडीज घेणारा जो आहे व्यक्ती, त्याची कंपनी जर ॲग्रिकल्चर बेस्ड बियाण्याची असेल आणि दुष्काळ पडला, महापूर आला, नैसर्गिक संकट आलं, कुठलंही काही अडचण आली आणि त्याच्या कंपनीचा रेव्हेन्यू खाली आला, तो मर्सिडीज तुमची घेईल का? आज एक कधी कंपनी आपण टॉपच्या घेतल्या ज्या ट्रॅक्टर बनवणाऱ्या आहेत, त्यांचा रेव्हेन्यू कुणावर आहे? त्याच्यात काम करणारे कामगार, त्यांचे एकूण सगळं बिझनेस तो कशावर आहे? शेतकऱ्यावर आहे. ट्रॅक्टर कोण घेणार आहे? एक महापूर येतो, एक दुष्काळ येतो, एक कुठलंही शेतीवर शेतकऱ्यावर संकट येतं, ते देशाचं संकट असतं. जर आपण ते इतक्या मायक्रो लेवलला जर समजून घ्यायला लागलो तर ते आपल्याला कळेल. आपण म्हणू की समजा आमची IT कंपनी आहे, आम्हाला काही फरक पडतो? सलग शेतीवर संकट यायला लागलं आणि मला रिचार्ज मारायला माझ्या मोबाईलला पैसे नाहीत, मी रिचार्ज मारणं बंद केलं. तुमचा IT कंटेंट कसा चालेल? कुठं बघणार आहे तो? मग तुम्ही सॉफ्टवेअर बनवा किंवा अजून काही बनवा, कुठं ना कुठं डिरेक्ट इनडायरेक्ट खूप मायक्रो लेवलला आपला ह्या विषयाशी खूप जवळचा संबंध आहे. फक्त आपण ते दिवसेंदिवस डिस्कनेक्ट करत करत चाललोय, म्हणून आपल्याला वाटतं की अरे काय फरक पडतोय, पण आपला खूप जवळचा संबंध आहे. आणि मला खूप प्रकर्षाने आणि जबाबदारीने वाटतं की आपण एखादी अशा घटना, समाजातली कुठलीही घटना असो, की त्या होण्याच्या आधी रोखण्यासाठी आपण प्रिव्हेन्शनसाठी आपण एकत्र येणं आणि काम करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढच्या म्हणजे असं झालं की ती हत्तीची गोष्ट सांगायची ना, की ज्यानं ज्या गोष्टीला कधी कोणी शेपटीला पकडलं तर त्याला वाटतं की शेपटच एक उत्तर आहे, कोणी सोंड्याला पकडलं तर सोंड उत्तर आहे असं वाटतं. तर असं नाही की एक म्हणजे एक दंतकथा म्हणून, उदाहरण म्हणून, की एक हत्ती मारायचं असेल तर एका बुलेटमध्ये कधी मारलं जात नाही, तर त्याचे सगळे अंग निकामे एक 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 केले जातात, मगच तो मरतो. तसं शेतकरी आत्महत्या, शेती प्रश्न हा हत्तीसारखा आहे. अमुक आम्ही एक काही गोष्टी केली म्हणजे तो प्रश्न सुटला असं नाही. आपल्याला प्रत्येक त्याचे अंग आपल्या आपल्या परीनं पकडून सोडवत सोडवत जाऊन तिथपर्यंत सोडवायला लागतील. मगाशी आपण कुटुंबाविषयी बोलत होतो. एक बायको म्हणून तिची होणारी ओढाताण याबद्दल आपण बोललो. एक मुलगा म्हणून की शेतकऱ्याचे आई वडील असतात आणि मुलगा असतो. बरोबर. तसंच शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे आई वडील नाही, शेतकऱ्याचा मुलगा, ही भावना कशी, म्हणजे आपल्या बाबांनी आत्महत्या केली आहे आणि त्याला आता समाजाला तोंड द्यायचं आहे, तर ही परिस्थिती नेमकी कशी असते किंवा हे संकट त्याच्यावरचं आलेलं कसं असतं? बऱ्याचदा जे वय आहे ह्या मुलांचं, ते वयच कित्येकदा 1-1.5 महिन्यापासून सुरुवात होते. पण समजा तो थोडाफार कळता मुलगा असेल वयाने, तर त्याला कसं हँडल कसं करायचं, रिॲक्ट कसं करायचं, ह्या गोष्टी कळतच नाहीत. म्हणजे मी असं म्हणेन की साधारण एक 5वी पर्यंतचा मुलगा,
5वीच्या वर असेल तर तो त्याला त्याच्या आईला साथ द्यायची आहे, त्याच्या आईच्या मागे उभं राहायचं आहे. ही कुठेतरी भावना असते इमोशनल. पण त्या मुलाच्या मनावर ते आयुष्यभरासाठी इम्पॅक्ट कोरलं करून जातं. जातं. म्हणजे मी एक घटना सांगतो. धाराशिवमध्येच, कळंब तालुक्यामध्ये. म्हणजे त्या शेतकऱ्यानं त्याचं बाळ लहान एक काहीतरी 1-1.5 वर्षाचं होतं, आत्महत्या केली. त्याच्या वडिलांनी सेम तो मुलगा त्याच वयात असताना आत्महत्या केली. हे त्याच्या मला आईनं सांगितलं. की याच्या बापानं पण एवढंच लेकरू होतं त्यावेळी आत्महत्या केली. तर मी त्या सगळ्या गोष्टीचं खूप डिटेल जाऊन मध्ये ज्यावेळी अभ्यास केलो, समजून घेतलं, त्यावेळी मला लक्षात आलं की तो ट्रॉमा तिथं तसाच होता. आणि आपल्यासोबत पण असंच घडतंय म्हणून आपल्या वडिलांनी हे कुठंतरी रिलेशन तिथं तो निर्णय होतो आणि ट्रिगर होतो. आणि पूर्ण घटना म्हणजे कुठं केली, कशी केली, कुठल्या वयात केली, कुठल्या परिस्थितीत केली, सगळं सेम होतं. तर ते इतकं ते त्या मुलांच्या सोबत राहतं, त्या कुटुंबासोबत राहतं. आणि मुलांचं काय असतं की प्रत्येकाचं वय त्याला घेण्याचे, म्हणजे कित्येक आत्महत्या झालेल्या कुटुंबातली मुलं आता शास्त्रज्ञतेनं आहेत, सगळ्या पदावर पण आहेत. पण त्यांच्या आयुष्यातनं तो गेलेला एक जो गॅप असतो, स्ट्रगल असतो, तो काही जणांना पेलवता येतो, काही जणांना पेलवता येत नाही. कित्येक जणांची शिक्षणं तुटतात, राहतात. आपल्याकडं जो ट्रेंड आला की आत्महत्या झालेल्या मुलांना दत्तक घेणं किंवा शिकवणं, तर त्याचा एक असा पण एक परिणाम झाला की ज्यावेळी एक शेतकरी अशा पद्धतीतनं जातो, त्या ताईचं, त्या माऊलीचं एकच हक्क म्हणा किंवा जगण्याचं कारण म्हणा, ती मुलं एवढंच राहिलेली असतात. आणि मग दारिद्र्य त्या पद्धतीनं अजून वाढत जातं. तर मुलांचं शिक्षण, मग त्यांचा खर्च, आणि काही काही मुलं म्हणजे जवळपास 40-45% मुलं ही 5वीच्या आतली आहेत. त्यांना काहीच उत्तरं नाही आहेत. तर अशा मुलांचं काय करायचं? मग काही मुलं मग 5वीच्या पुढं गेली किंवा त्या वयोगटात, कारण लहान मुलांना दत्तक घेणं असं पण इतकं पण ते शक्य नाही. पण आता कोणीच नाही, तर त्यावेळी पण काही संस्था आहेत किंवा काही शाळा आहेत त्या ॲडॉप्ट करतात. पण समजा एकच मुलगा आहे, तर ते बाळ त्या ताईपासून कुठंतरी बाहेरच्या जिल्ह्यात, गावात शिकायला गेलं, कोणीतरी मदत केली, तरी ते नाळ तोडणंच आहे परत दुसऱ्यांदा. आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रात त्या मुलांवर तो इम्पॅक्ट होणं, त्या ताईवर इम्पॅक्ट होणं, आणि वयाच्या 25-30च्या आत आपल्याला विधवापण येणं, त्या सगळ्यातनं पुढं जाणं, हे मार्ग कित्येकांना माहीतच नाही आहे. पर त्याच्यात परत कायदेशीर प्रश्न उभे राहतात. म्हणजे परत आपल्याकडं त्या स्त्रीला जमीन द्यायची, न द्यायची, किंवा मग एकुलता एक असला, परत आई वडील, परत ते कौटुंबिक सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या अडचणी, ते वेगळीच गोष्ट. म्हणजे मी पहिल्यांदा इतकं थेटपणे मी तुमच्या ह्या माध्यमातून सांगतो की, आणि जबाबदारीने सांगतो, एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 6,738 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मागच्या 10-12 वर्षाच्या काळात. त्याच्यातल्या 338 महिला आत्ता वेश्याव्यवसाय करतात. आणि हे मी एक जिल्हा म्हणून सांगितलं. महाराष्ट्रातल्या 31 जिल्ह्यांमध्ये हे घडतंय. नंबर वेगळे असतील. तर आत्महत्या झाल्यानंतर त्या स्त्रीसोबत काय होतं किंवा ते जे काही घडतं ते खूप अजून दयनीय आहे, खूप विचित्र आहे चित्र त्याचं. तर ते फक्त मुलांपर्यंत तर आहेच, मुलं हे
खूप कवळं मन असतं, खूप हलकं मन असतं. त्याच्यातल्या परत आपण मुलं म्हणजे जेंडर वाईज म्हणजे मेल मेल. असं पकडू, तो परत वेगळा विषय झाला. त्याच्यात परत मुलगी असेल तर तिचे सुरक्षेचे प्रश्न सुरू होतात. ते खूपच वेगळे आहेत. आणि कुठलंही वाईट घटना घ्या, त्या घरातनं सुरू होतात. शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतरचे 6 महिने नेमके कसे जातात त्यांचे? पहिला तर मी अशी कुटुंब बघितली आहेत, की ज्या घरांमध्ये 10-10, 12-12 वर्ष झालीत अशी घटना घडून. पण आज पण त्या घरात गेलात ना, तुम्हाला असं जाणवेल, की कालच काहीतरी झालंय. म्हणजे त्याच्यातनं बाहेर पडताच नाही येणं. 6 महिने खूप खूप छोटा काळ आहे. पण ते 6 महिने हे त्यांचे आता परत कसं उभं राहायचं? तोच कुटुंब विचारात जातात. हां, किंवा सावकारी असेल किंवा कर्ज असेल, तर ही सगळी लोकं जमा व्हायला लागतात. एखाद्याचं काही देणं-घेणं नसेल तरी तो पण येतो. माझ्याकडं ह्यानं उसने घेतलेली किंवा अमुक गोष्ट झालती. तर आणि जर त्या कुटुंब व्यवस्थेमध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये जर कोण मोठा व्यक्ती नसेल, सासू-सासरे किंवा वडील किंवा मुलगा मोठ्या वयाचा, तर अजून वेगळ्या पद्धतीची पिळवणूक होते. तर त्यांचा वाली किंवा त्यांना बोलणारा, त्यांचं मांडणारं कोण नसतं आणि नातेवाईक आजूबाजूचे की थोड्या दिवसासाठी असू शकतात. कारण प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य ह्या सगळ्या गोष्टीतनं पार पडतं. पण अजून पण गावामध्ये गावपण आहे काही प्रमाणात. जितकं शक्य होईल. कधी कुणाचा भाऊ म्हणून कोणतरी मागं उभं राहतं, मदत केली जाते. पण ती जी उणीव आहे ती काही भरून काढू शकत नाही. आणि अशा पद्धतीनं साधारण परिस्थिती असते. पण मुलं आणि आई मिळून शेती करणं असं पण एक आपल्याकडं बऱ्याचदा पॅटर्न आहे. किंवा काही मुलांवर खूप विपरीत परिणाम होतो. जर टीनेजर एजमधली जर मुलं असतील तर त्यांचं शिक्षण सुटतं किंवा चुकीच्या मार्गाला लागतात. गावामध्ये त्यांची कुचेष्टा मोठ्या प्रमाणात होते. किंवा आता आईकडं बघून मग ती शिक्षण सोडून शहरात येतात, कामाला लागतात किंवा काहीतरी चुकीच्या कामामध्ये पण कित्येक मुलं अडकतात. मला म्हणजे मी ह्या सगळ्या गोष्टीकडनं महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या हा प्रश्न जर आपण सोडवू शकलो ना, महाराष्ट्रातले जेवढे काही सामाजिक प्रश्न आहेत, आपण 95% प्रश्न सोडवू. म्हणजे आम्ही एक प्रयोग केला, की पोलीस प्रशासनाचा शेतकरी आत्महत्येविषयीचा संबंध काय? आम्ही 25 गावांमध्ये पोलीस पाटील, त्या गावचा पोलीस पाटील म्हणजे त्या गावचा SP असतो, पोलीस प्रमुख असतो तो. त्यांना ट्रेनिंग दिलं, की कसं रोकायचं, कसं ओळखायचं, काय करायचं आणि कसं थांबवायचं. आणि पूर्ण एक इकोसिस्टम आम्ही राबवली. त्या 25 गावांमध्ये 1 वर्षामध्ये कुठलाही गुन्हा घडला नाही. तर शेतकरी आत्महत्या हा असा प्रश्न आहे, की समाजातले कुठलेही प्रश्न घ्या, ह्या प्रश्नाला कनेक्ट होतात. डायरेक्टली, इनडायरेक्टली. म्हणजे हुंडाबळी घ्या, मुलींचं लग्न घ्या, कर्जबाजारीपणा घ्या, ड्रग ॲडिक्शन घ्या, मर्डर घ्या, काय लफडी घ्या, अजून कुठलाही प्रश्न घ्या. शिक्षणाचा घ्या, आरोग्याचा घ्या, अंधश्रद्धा घ्या, पाण्याचा तर डायरेक्ट शेतीचाच संबंध आहे. म्हणजे कुठलाही प्रश्न घ्या, हा प्रश्नाशी अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या त्याचा संबंध आहे म्हणजे आहे. त्याच्यामुळं माझ्यासाठी हा तसा खूप कोर सामाजिक प्रश्न आहे. जर आपण हा हाताळू शकलो, हा जर थांबवू शकलो, तर त्याचा इम्पॅक्ट हा अनमेजरेबल आहे. आपण तो काही प्रमाणात मोजू पण शकत नाही, इतका त्याचा मोठा इम्पॅक्ट आहे.
महाराष्ट्रातल्या कोणत्या गावात किंवा जिल्ह्यात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्यात आणि महाराष्ट्र किंवा भारताच्या बाहेर अशा आत्महत्या घडतात का? कारण तुम्ही तुमचा अभ्यास बाहेरच्या देशात जाऊन सुद्धा केलेला आहे. तर म्हणून मी हा प्रश्न विचारते. महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्हा हा पहिला म्हणजे आत्महत्या खूप जास्त घडणाऱ्या जिल्हा म्हणून सर्वत्रिक म्हणजे सगळीकडे बोललं जातं त्याच्याबद्दल, पण ते खरं नाही. बरं. कारण तसं जर तुम्ही क्षेत्रफळ त्या जिल्ह्याचं घेतलं किंवा तालुक्यांचा आकडेवारी घेतली तर ती खूप मोठी आहे. म्हणजे 22-25 तालुके एवढा मोठा तो जिल्हा आहे. धाराशिव जिल्हा हा 8 तालुक्यांचा आहे आणि तिथं होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि ती तर धाराशिव जिल्हा हा पहिला नंबर येत होता तशा अर्थानं मागच्या 2019 ते 20-21च्या काळात. पण आता तो साधारण बीड, लातूर असं कधी प्लस मायनस होत राहतो. पण साधारण हा टप्पा येतो. तालुक्याच्या आणि गावाच्या हिशोबानं म्हणला तर परभणी, नांदेड इथं एका गावात खूप संख्या आहे. म्हणजे 12, 15, 17, 6, 7 असं. म्हणजे एक एकत्र कुटुंब होतं परभणीचं. त्या म्हणजे आजोबांनी केली, वडिलांनी केली, त्याच्या काकांनी केली, त्याच्या काकांनी केली, असं एका कुटुंबात 5 सलग झालेले. आणि साधारण काहीतरी 13-14 महिन्याच्या काळात सोलापूरमध्ये असं एक गाव आहे. मागच्या 34 महिन्यात 34 आत्महत्या झाल्या एका गावात. विदारक आहे सगळं. आणि साधारण जगामध्ये 54 देशात शेतकरी आत्महत्या करतात. 54 देशांमधले आपण शेतकरी आत्महत्या म्हणतो त्या विषयाला. ते शेतकऱ्याचं मानसिक आरोग्य म्हणून त्या गोष्टीकडे बघतात. त्यांच्या उपाययोजना, त्यांच्या पॉलिसीज त्या पद्धतीच्या आणि वेगळं काहीच नाही. म्हणजे कर्जबाजारीपणा घ्या, पाण्याचे प्रश्न घ्या किंवा शासकीय प्रश्न सगळे सेम आहेत. सेम ॲज इट इज. म्हणजे बदल कसा असतो, आपल्याकडं पाण्याचा दुष्काळ येतो, तिकडं वातावरणाचं म्हणजे बर्फ पडणं, न पडणं, कमी पडणं, टेम्परेचर कमी होणं जास्त युरोपियन कंट्रीजमध्ये आत्ता. तर तो फक्त काही नैसर्गिक बदल, पण त्याला टर्मिनॉलॉजी त्या सेमच आपण म्हणू शकतो. पण त्यांच्या कौटुंबिक काही स्तरांवर किंवा शासकीय, राजकीय सेमच आहेत गोष्टी. पॉलिसीज लेवलला सेम आहेत. कारण मी ह्या जागतिक शेतकरी महिला दिनाच्या निमित्तानं आत्ताच जवळपास 6 ह्याच्यातल्या खंडातल्या शेतकऱ्यांशी बोललो. तर त्यावेळी पण ह्या प्रकर्षानं समोर आल्या. पण महिला शेतकरी अशा अनुषंगानं ते सगळी चर्चा होती. तर त्याच्यामध्ये पण मला हे साम्य दिसलं. आणि 54 देशांमध्ये हे वेगवेगळे पॅरामीटरवर सगळं होतं आहे. आत्ता मी UK होतो. UKच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून आम्ही अशी काही पॉलिसी तयार करण्याच्या अनुषंगानं बरंचसं काही काम करतो आहे संशोधन पातळीवर ते. आणि या सगळ्या कामाकडं माझं रिसर्च, पॉलिसी, इम्प्लिमेंटेशन आणि ॲडव्होकसी असे 4 पॅरामीटर मधून आम्ही शिबारच्या माध्यमातून आम्ही काम बघतोय. मग जागतिक पातळीवर पण काही पॉलिसीज, कॉमन काही प्रॅक्टिसेस किंवा रिसर्च बेस काही संशोधन कसं पुढं आणता येईल असं पण आम्ही वेगवेगळ्या अँगलनी बघतोय. बेसिकली शेतकरी आत्महत्या हा विषय आत्ता खूप जास्त चर्चेत होता देऊळबंद 2च्या माध्यमातून आणि त्या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सुद्धा तुमचं खूप मोठं काम आहे. आणि प्रवीण तरडे सरांनी कायम तुमचं कौतुक केलं आहे त्याविषयी आणि आम्ही पाहिलं आहे ते. तर तुमचा देऊळबंदचा प्रवास नेमका कसा होता? त्या बाबतीत थोडंसं आम्हाला तुमचा अनुभव खूप छान होता, खूप मस्त होतं. विनोद वनवे त्याचा दुवा होता मित्र. आम्ही नवरदेव BSc ॲग्री चित्रपटाच्या त्याच्या निमित्तानं भेट झालेली, ओळख मैत्री झालेली आणि मग ते हा सगळा प्रवास सुरू झाला.
पण प्रवीण तरडे सरांनी खूप त्या विषयाला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलं. आमच्या रात्रभर पहाटेपर्यंत अशा चर्चा व्हायच्या. म्हणजे त्याच्यातला संशोधनाचा जो भाग आहे, ज्या रिॲलिटी म्हणजे आपण हे जे काही सगळं ऐकलो त्याच्यातलेच काही गोष्टी खूप डीपली आम्ही बोलायचो. ते समजून घ्यायचे. त्यांच्या म्हणजे ते चित्रपटाच्या भाषेतनं ते कसं हे करता येईल. नंतर जे माझं पुस्तक आहे शेतकरी आत्महत्या शोध आणि बोध, त्याचा पण त्याच्यामध्ये प्रकर्षाने उल्लेख तुम्हाला दिसेल. आणि त्या पुस्तकाच्यातले पण काही संशोधनात्मक काही जे भाग आहेत ते त्याच्यामध्ये येईल. तर मुळात असं होतं की ह्या सगळ्या कामाला, ह्या सगळ्या विषयाला एका क्रिएटिव्ह पद्धतीने इतकं खेळवट ठेवून पण मांडता येतं. हे खूप महत्त्वाचं होतं आणि या पद्धतीतनं तो विषय खूप चांगल्या पद्धतीनं पोचला. आणि अतिशोक्ती नाही सांगत, देऊळ बंद 2 मुळं कमीत कमी 1000 पेक्षा जास्त आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रत्यक्ष थांबवले. प्रवीण तरडे सर रात्री 24 तास कुठलाही वेळ, म्हणजे मी सरांच्या नावामुळं कित्येक आत्महत्या वाचवली की तुम्ही यांच्याशी बोला. काही पॉईंटला काही सोल्युशनच नाही आहे, तर हे म्हणतायत म्हणून थांबा. तर ते आव्हान करायचे, ते बोलायचे की अरे काय करायचं, आम्ही आहे तुझ्यासोबत, कधी काय वाटलं तर फोन कर, मी आहे ना. ते कित्येक म्हणजे बँकेचे अधिकारी आले तर आम्ही व्हिडिओ कॉलवरनं त्या अधिकाऱ्यांना त्यांना पण विश्वास बसायच नाही. ते शेतकऱ्यांना म्हणायचे, अरे तुम्ही खोटं सांगताय, त्या माणसाला काही दुसरा काही कामधंदा नाही का, मग बाबा चल व्हिडिओ कॉल कर तू बघ. तर तो प्रवास फक्त चित्रपटापुरता मर्यादित नव्हता. तो खूप म्हणजे प्रगल्भ करणारा, मला एक मानसिक पाठबळ देणारा होता. त्यांचं माझ्यासोबतचं असणं आहेत ते, की मला कधी काय वाटलं तर मी त्यांच्याशी पण बोलू शकतो. तर खूप छान होतं. हे कार्य इतकं अवघड आहे आणि त्या म्हणजे तुम्ही मगाशी असं म्हणालात, की खूप जबाबदारीने मी सांगतो, की 24 तास मी यात असतो. म्हणजे कुठलाही फोन आला आणि त्याच्यानंतर थोडासा वेळ मिळाला, की तुम्ही डुलकी काढता आणि हे ऐकायला फार सोपं आहे. पण हे ॲक्चुअली त्यातनं जाणं आणि असं आयुष्य जगणं आणि तसं आयुष्य स्वतःहून स्वीकारणं ही फार मोठी गोष्ट आहे. एक तर तुमचं खूप मोठं क्रेडिट आहे त्यात, पण त्यातनं तुम्ही तुमचा मानसिक समतोल कसा साधताय? तुम्ही काय त्यासाठी वेगळं मेडिटेशन करता का? तुम्ही थेरपी करता का? हेही मला जाणून घ्यायला आवडेल किंवा तुमच्या घरातून तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो? कारण हे काम फार निगेटिव्ह तसं बघायला गेलं तर आहे तुमच्या दृष्टिकोनातून. तर मला ना चित्रपट हे माझं मेडिटेशन आहे. नाटक म्हणजे मैं वापस आऊंगा मी 3 वेळा पाहिला. मग मी ह्याच्यात वेळ कसा काढतो, तर माझं हेच जिवंतपण आहे. म्हणजे मी स्वतःला, मला म्युझिक आवडतं किंवा मला कला हे माझं जवळचं थेरपी आहे. आणि मला खूप छान वाटतं. ते एक गोष्ट आहे, मेडिटेशन एक भाग आहे. पण मला असं वाटतं की हे काम करतानाच इतकी ऊर्जा तयार होते ना, तर असं वेगळं पण काय असं काही करायला वाटत नाही. पण एक थोडं चेंज म्हणून पण वेळ काढून बघणं, वाचन, सिलेक्टिव्ह वाचन होतं, लोकांना भेटणं मोठ्या प्रमाणात. तर कामात मला वाटतं कामच हे माझ्यासाठी एक मोटिवेशन नाही. आणि मी मगाशी म्हटलं की निगेटिव्ह, तर विषय निगेटिव्ह आहे, पण तुमचं काम मात्र पॉझिटिव्हच आहे. त्यामुळे कोणीतरी असं तुम्हाला म्हणतं की अरे तुमचा आवाज ऐकला तरी मला शांत वाटतं किंवा मला तुमचा आवाज ऐकण्यासाठी मला बोलू वाटतं. आणि स्पेशल असे काही शेतकरी आहेत की तुमच्याशीच बोलायचे आहेत. आमच्या टीमला पण सांगतात, नाही फक्त त्यांच्याशीच बोलायचं आहे. तर मग आपण जन्माला आलोय आणि आपल्या फक्त असण्यानं, अस्तित्वानं पण काहीतरी फरक पडतोय. कारण मी एका वर्षात 3 स्वतःचे अपघात बघितले आणि एक्स्ट्रीम अपघात बघितले. तर माझ्यासाठी असं होतं की शाश्वत आपण असणं तेवढं पण शाश्वत नाहीये. तर शाश्वत आहे की आपण असताना काय करतोय. तर त्याच्यामुळे ते होतंय. आता ते ऑटो पायलटवर गेले. पण सुरुवातीचा काळ खूप चॅलेंजिंग होता. कारण मी स्वतः त्या सगळ्या ट्रॉमामध्ये जायचो आणि पण मग ते प्रॅक्टिसनं पुढं आलो. पण काही गोष्टी करतोय मी जेन्युइनली ठरवून, काही गोष्टी होत आहेत.
येस. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कायमच्या बंद होऊ शकतात? 1000% थांबू शकतात. कारण आम्ही थांबवलेत. एवढं मी नक्की सांगू शकतो. अ, आणि मला खूप विश्वास आहे की एक दिवस आत्महत्यामुक्त महाराष्ट्र हा पहिलं राज्य असेल या वाह! देशातलं. आणि नक्कीच मला ह्या होप पण आहेत की हे खूप ही ही देऊळ बंद 2 नंतरची एक दुसरी मूव्हमेंट असेल महत्त्वाची. आज आपला पॉडकास्ट. त्याच्यातनं खूप अरे वाह! चांगली लोकं जोडतील. मला असं आतून खरंच असं वाटतं की काहीतरी वेगळं छान घडेल आणि आपण पुढच्या ह्याच्यात मे बी आपण कसं घडलं ह्याच्यावर जास्त बोलू. खरं आहे. त्यामुळे मला नक्कीच वाटतं की हे खूप, मी जसं म्हटलं की सुरुवातीला, हे खूप छोटं आहे. खूप छोटा प्रश्न आहे. खरं आहे. आणि आता शेवटचा प्रश्न. तुम्हाला आज जर का मुख्यमंत्र्यांना किंवा कृषी मंत्र्यांना भेटायची 10-15 मिनिटं भेटायची संधी मिळाली, तर तुमची पहिली काय मागणी असेल त्यांच्याकडे? अ, शेतकरी आत्महत्या थांबवणं हे प्रायोरिटीवर घेऊन जिल्हा आणि राज्य स्तरावर एक कक्ष स्थापन करून आत्महत्या होऊच नयेत याच्यासाठी शिवारच्या ज्या काही संकल्पना आहेत किंवा आम्ही ज्या शिवार हेल्पलाईनसारखी संकल्पना, ते एकत्रित पद्धतीनं पुढं जाणं. सिस्टमॅटिकली पुढं जाणं हे त्याच्यातलं एक शाश्वत उत्तर असू शकतं. सर, तुमचं काम खूप मोठं आहे आणि मला असं वाटतं की ते आता या माध्यमातून पोचतंच आहे. तर थोडंसं अजून डिस्क्रिप्टिव्ह आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगावं तुमच्या पूर्ण हेल्पलाईनबद्दल, असं मला वाटतं. मी सगळ्यांना आव्हान हेच करेन की कमीत कमी तुम्ही शेतकऱ्यांना, तुमच्या आजूबाजूला कोण गरजू जर एखादा शेतकरी वाटला तर आमचा शिवार हेल्पलाईनचा नंबर जरी तुम्ही सांगितलात तरी शेतकऱ्यांना खूप मोठी मदत होईल. आणि आमचा वेबसाईट आहे www.shivar SHIVARSANSAD.in आणि हेल्पलाईन नंबर आहे 8955771115 8955771115. हा शिवार हेल्पलाईनचा नंबरवर तुम्ही फोन करू शकता. जरी तुम्हाला काही मदत करायची असेल किंवा आमच्याशी बोलायचं असेल, आम्ही तुमच्यासोबत कायम आहोत. धन्यवाद. हा उल्लेख खूप छान केलात की इथे त्याला शेतकरी आत्महत्या म्हटलं जातं, तिथे त्यांना शेतकऱ्याचं मानसिक आरोग्य हा मुद्दा जास्त महत्त्वाचा वाटतो. तर तिथे काय अशा गोष्टी राबवल्या जात आहेत ज्या आपण इथे राबवू शकतो असं तुम्हाला वाटतं? बेसिक मला हेच वाटतं की प्रिव्हेन्शन हम्म. फंडामेंटल तेच आहे की रोखण्यासाठी काय काहीतरी कसं बरोबर. त्याची एकूण इकोसिस्टीम जे शिवार म्हणून आम्ही मग जबाबदारीनं त्या प्रिव्हेन्शन, रिहॅबिलिटेशन, सस्टेनेबिलिटी, पिरॅमिड मॉडेल हे जगाच्या पातळीवर सगळीकडं नावाजलेलं किंवा स्वीकारलेलं मॉडेल आहे. बेसिकली सगळं लावून धरणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी योग्य पद्धतीचं किंवा योग्य अमाऊंटचं पाठबळ तुम्हाला मिळणं फार बरोबर. गरजेचं आहे. आणि आय होप या माध्यमातून मी काही करू शकले किंवा मला तुमचं जे काही म्हणणं आहे ते लोकांपर्यंत पोचवू शकले, तर नथिंग लाईक इट. Thank you. मी खूप स्वतःला पण हे समजते, फॉर्च्युनेट समजते. आणि अजून काय, खूप बोलण्यासारखं आहे खरं, पण आपण हवं तर एकदा वेगळं बसू परत या हो, विषयावरती बोलण्यासाठी, कारण खूप आहे बोलायचं म्हटलं तर, पण वेळ हातात कमी आहे. हो. त्यामुळे सर, तुमचे खूप आभार आणि तुमच्या कार्याला खरंच सलाम आहे. कारण मी आत्ता एवढे जे काही आपण बोललो त्याच्यामध्ये इतकी म्हणजे पूर्ण वेळ शॉकमध्ये आहे मी, कारण मला पहिल्यांदा इतकं विदारक सत्य समोर येण्याची माझी पहिली वेळ आहे. कदाचित हे वर्षानुवर्ष घडतंच आहे, पण ते माझ्यापर्यंत पोचलेलं नव्हतं. पण आता ते पोचल्यानंतर मी काहीतरी त्याच्यासाठी नक्की करीन आणि मी जशी प्रेरित झाली तसेच हा पॉडकास्ट जो कोणी बघेल तो प्रेरित होईल याची मला खात्री आहे. आणि तुमचं कार्य असंच सुरू ठेवा सर. थँक्यू. मला तुम्ही इथं बोलवलं. मला वाटतं हीच खरी सुरुवात आहे. कारण आपल्याला आपलं आहे असं, हा विषय पण आपला आहे असं तुम्हाला वाटलं, ह्याच्यातच मला मोठेपण वाटतंय. तर तुम्ही मला इथं बोलवलं, तुमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून आभार मानतो.
थँक्यू. येस, थँक्यू.